नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST 6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आपला सर्वांचा लाडका देव, बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव कोहिनूर बकासूर उद्याच्या कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत. बकासूर म्हटलं की पैरा म्हटलं की बकासूर, आणि त्या संदर्भात बरीचशी चर्चा होत असते. पण जोपर्यंत बकासूर खाली पळायला जात नाही तोपर्यंत खरा पायरा कोणालाच माहिती नसतो. त्यामुळं त्यामागं उठणारी चर्चा वर्षानुवर्षे तीच आहे आणि त्यात काही समाधानकारक उत्तर कोणाकडं नसतं. पण आपला सर्वांचा लाडका बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादश हिंदकेसरी कोहिनूर बकासूर उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे. आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्स देखील आहेत की महाराज या मैदानामध्ये पळणार आहेत का, किंवा महाराज उद्याच्या मैदानामध्ये पळणार का. तर 2 ते 3 दिवसांपूर्वी महाराजची तब्येत थोडीशी बिघडलेली होती आणि त्याला दवाखान्यात नेऊन त्याचे सर्व चेकिंग वगैरे केलेले आहेत, टेस्ट वगैरे सगळे केलेले आहेत आणि आता महाराजची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. पण उद्याच्या मैदानामध्ये कदाचित तो पळताना दिसणार नाही. काही दिवसांच्या आरामानंतरनं पुन्हा तो त्याच जोशात आपल्याला पळताना दिसेलच. आणि आज त्याला पोहणी देखील देण्यात आलेली आहे, त्यामुळं त्याच्या तब्येतीविषयी फार काही काळजी नसावी. त्याची तब्येत व्यवस्थित आहे आणि चांगल्या पद्धतीत तो आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये पळताना दिसेलच. त्यामुळं उद्याच्या होणाऱ्या मैदानामध्ये महाराज शक्यतो पळताना दिसणार नाही. पण आपला सर्वांचा लाडका बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव कोहिनूर बकासूर पळणार आहे. आणि खरं तर या मैदानाचे गट सकाळी निघणार होते, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते काही निघलेले नाही आहेत. संध्याकाळी ते निघतीलच आणि ते जसे जाहीर होतील तसं कदाचित सगळ्यांना अपेक्षात असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर उद्या देव कोणाबरोबर पळणार हे त्याच्यात कळू शकतं. आणि कुठल्या गटात पळणार ते आपण नक्कीच सांगू. त्यामुळं उद्याच्या हिंदकेसरी मैदानामध्ये आपला देव पळताना दिसेल. कदाचित महाराज उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही.